नमस्कार. महाशिवरात्री जवळ आलेली आहे आणि महाशिवरात्रीला बरेच जण उपवास करतात. त्या उपवासाला बरेच जण तेलकट, तुपकट, तिखट, साबुदाण्याचे पदार्थ खात नाही किंवा खाल्ले तर त्यांना ॲसिडिटी होते. अशातच आज मी ही रेसिपी घेऊन आलेली आहे. अतिशय पौष्टिक आणि अतिशय प्रोटीनयुक्त तसेच सात्विकतेने भरलेली आपली लाडूंची रेसिपी, उपवासाचे लाडू इथे मी तयार करणार आहेत. हे लाडू अतिशय भन्नाट आणि झटपट तयार होतात अगदी 20 ते 25 मिनिटांमध्ये. तर त्यासाठी इथे आपल्याला 1 वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि अर्धी वाटी काजू आणि बदाम घ्यायचे आहेत. आता दुसरीकडे आपल्याला गॅसवर कढई ठेवायची आहे आणि कढईमध्ये शेंगदाणे आपल्याला साल निघेपर्यंत खरपूस असे 5 ते 6 मिनिटं छान आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे. शेंगदाणे भाजताना आपल्याला अगदी मीडियम फ्लेमवर शेंगदाणे भाजायचे आहेत आणि भाजताना आपल्याला जाड तळाची कढई किंवा मग भांडं घ्यायचं आहे. तर इथे आपले 7 मिनिटांमध्ये छान असे शेंगदाणे भाजल्या गेलेले आहे. शेंगदाण्यांना छान असा डाग पण आलेला आहे आणि त्याचे वरचे सालसुद्धा निघत आहेत. आता शेंगदाणे आपण पूर्णपणे थंड करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊया. गॅसची फ्लेम सध्याच बंद करायची नाही, अगदी लो करायची आहे. आता आपल्याला कढई गरम असतानाच त्यामध्ये जे आपले काजू आणि बदाम आहे ते सुद्धा आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. तर काजू आणि बदाम भाजताना आपल्याला अतिशय भाजायचे नाही, ते फक्त आपल्याला कोरडे करून घ्यायचे आहे. म्हणजे त्यामधला जो काही ओलावा असेल तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. आता काजू बदाम भाजल्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. म्हणजे दोन्ही शेंगदाणे आणि काजू बदाम आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. इथे आपण कुठेही पाक करणार नाही किंवा मग साखरेचा वापर करणार नाही. तर इथे मी 1 वाटी किसून घेतलेला गूळ घेतलेला आहे. हा गूळ मी चिकीचा गूळ घेतलेला आहे किंवा चिकट जो आपण लाडूसाठी वापरतो तो गूळ घेतलेला आहे. 1 वाटी शेंगदाणे आणि अर्धी वाटी ड्रायफ्रूट्स जे घेतलेले होते, म्हणजे 1.5 वाटी पूर्ण जे जिन्नस आपण घेतलं होतं त्याच्यासाठी 1 वाटी गूळ अगदी परफेक्ट प्रमाण आहे. तर आपल्याला आता शेंगदाणे पूर्णपणे छान असे मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचे. अतिशय बारीक करायचं नाही, ओबडधोबड सुरुवातीला वाटून घ्यायचं आहे आणि एका ताटात आपल्याला काढून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने सगळे शेंगदाणे आपल्याला मिक्सरला छान वाटून घ्यायचे आहेत. आता आपले जे काजू आणि बदाम होते ते सुद्धा आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत आणि शेंगदाण्याच्या मिश्रणामध्ये आपल्याला टाकायचे आहेत. आता इथे आपण सगळंच जिन्नस जे आहे मिक्सरला वाटून घेतलेले आहेत. आता सगळ्या मिश्रणामध्ये इथे आपण जो 1 वाटी गूळ घेतलेला होता किसून घेतलेला, तो गूळ आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे आणि छान हाताने असं सगळं एकजीव करायचं आहे. सगळं मिश्रण एकसारखं करायचं आहे, म्हणजे सगळ्याच बाजूनी पूर्ण मिश्रणाला गूळ हा छान असा लागला गेला पाहिजे. तर आता इथे छान असं मिश्रण आपण तयार करून घेतलेलं आहे. आता हे तयार केलेलं मिश्रण जे आहे ना ते परत आपल्याला मिक्सरमध्ये टाकून वाटून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं की त्यामध्ये जे गूळ आहे त्या गुळामुळे सगळं मिश्रण छान असं त्याला बाइंडिंग येतं, चिकटपणा येतो आणि आपल्याला लाडू छान वळले जातात. तर आता इथे आपण सगळं मिश्रण परत एकदा मिक्सरला लावून वाटून घेणार आहोत. आता वाटलेलं मिश्रण एका मोठ्या भांड्यात काढायचं आहे. तर इथे मी सगळंच मिश्रण वाटून घेणार आहे. आता सगळं मिश्रण वाटून झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त मिश्रण सुरुवातीलाच इतकं छान तयार झालेलं आहे की तुम्ही बघू शकता मस्त असं हातात पकडल्यानंतर त्याचे लाडू सहज वळल्या जातात. तर इथे तुम्ही बघू शकता आपण कुठेच तुपाचा वापर केलेला नाही, तर त्यामुळे आपले हे लाडू जे आहेत ते सहज 1 महिना टिकतात. लाडू ठेवताना अगदी हवाबंद डब्यामध्ये ठेवायचे आणि हे लाडू कुठल्याही उपवासाला तुम्ही करू शकता किंवा प्रसादासाठी सुद्धा करू शकता. तर इथे बघू शकता अगदी सहजतेने हे लाडू आपले वळले जात आहे. ही रेसिपी 15 ते 20 मिनिटात तयार होते. जो काही वेळ लागतो तो फक्त शेंगदाणे आणि ड्रायफ्रूट्स थंड होण्यासाठीच लागतो. तर इथे छान आता मी सगळे लाडू अशाच पद्धतीने वळून घेणार आहे आणि सगळे लाडू आपल्याला एका ताटात काढायचे आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मस्त असे आपले लाडू गोल गरगरीत आणि अगदी खुसखुशीत लाडू तयार होतात. अगदी जिभेवर ठेवताच विरघळतात आणि मोठे काय लहानसुद्धा अतिशय आवडीने खातात. तसंच लाडू हे आपले शेंगदाणा, गूळ आणि ड्रायफ्रूट्सचे असल्यामुळे आपल्या शरीराला प्रोटीन पण मिळतं आणि अतिशय शक्तिवर्धक असे लाडू तयार होतात. तर आजची रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.